उपवासाला असा मस्त गरम गरम वरीचा भात आणि त्यासोबत एकदम साधी सिंपल उपवासाची आमटी असेल तर दिवसभर आपल्याला अशी भूक लागत नाही बघा, म्हणजे एकदम पोट भरल्यासारखं वाटतंय. सुरुवातीला इथं मी 1 वाटी वरीचे तांदूळ चांगले भाजून गार पाण्यामध्ये घातले आणि स्वच्छ धुवून घेतले. आता त्याच भांड्यामध्ये थोडंसं तेल घातले, यामध्ये 1-2 हिरव्या मिरच्या, बटाटा बारीक चिरून घातला आणि थोडंसं परतून घ्यायचं. धुवून घेतलेल्या वरीच्या तांदळातलं पाणी काढून वरीचे तांदूळ घालून चांगले मिक्स करून घ्यायचे. लगेचच चवीपुरतं मीठ घातलं आणि भात शिजण्याइतपत गरम पाणी घालायचं, एकदम पण जास्त पाणी घालायचं नाही. वरीच्या भातासोबत खाण्यासाठी इथं मी साबुदाणा बटाटा पापड तळले होते. आता आमटीसाठी 2-3 चमचे तेलामध्ये टोमॅटो बारीक चिरून घातला. टोमॅटो परतून घेतल्यावरती यामध्ये थोडीशी पक्की चटणी घातली आहे. त्यानंतर उकडलेले 2-3 बटाटे, चवीपुरतं मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी, बारीक शेंगदाण्याचा कूट घालून उकळी काढून घ्यायची. तर मस्त आमटी तयार झाली. थोडेसे तांदूळ जर कच्चे वाटत असतील तर थोडंसं पाणी घालायचं आणि झाकण ठेवून भात कमी गॅसवरती मुरवून घ्यायचा.